मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चालू घडामोडी करंट अफेअर्स. यामध्ये आपण पाहणार आहे 9 ते 16 सप्टेंबर 2025चे महत्त्वाचे करंट अफेअर्स. एकदम सिलेक्टेड आणि महत्त्वाचे परीक्षेमध्ये येतील असे प्रश्न यामध्ये घेतले आहेत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारताच्या नवीन उपराष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, CP राधाकृष्णन. NDAचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले CP राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले व्ही सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे. CP राधाकृष्णन यांना मिळालेली मते आहेत 452. व्ही सुदर्शन रेड्डी यांना मिळालेली मते 300. CP राधाकृष्णन हे देशाचे 15वे उपराष्ट्रपती आहेत. भारतीय संविधानातील कलम 63 नुसार भारताचे एक उपराष्ट्रपती असतील अशी तरतूद आहे. कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधित तरतूद आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पद धारण केल्यापासून पुढचे 5 वर्ष असतो. पुढचा प्रश्न, मिशेल स्टार्कने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑस्ट्रेलिया. मिशेल स्टार्कने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो ऑस्ट्रेलियाचा एक फास्ट बॉलर आहे. अनुचित चरणवीराकुल कोणत्या देशाच्या प्रधानमंत्रीपदी नियुक्त झाले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, थायलंड. पुढचा प्रश्न आहे, ICC महिला वर्ल्ड कप 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये ICC महिला वर्ल्ड कप 2025चं आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, R. गांधी यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे? तर R. गांधी यांची निवड झाली आहे येस बँक. येस बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. पुढचा प्रश्न, विश्रामगृह ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 1. दिल्ली सरकारने रुग्णालय परिचारिकांसाठी ही योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे, पर्पल फेस्टिवल 2025 नवी दिल्ली येथील भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने कोणाच्या सहकार्याने आयोजित केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमिटी युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश. पर्पल फेस्टिवल 2025 नवी दिल्ली येथील भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील अमिटी विद्यापीठ यांच्या सहकार्याने 10 ते 11 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केला. सोहळ्याला उपस्थिती कोणाची होती? तर उद्घाटन सोहळ्याला अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या अतिरिक्त सचिव सुश्री मनमीत कौर नंदा आणि अमिटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर बलविंदर शुक्ला उपस्थित होत्या. पुढचा प्रश्न आहे, 20व्या वैश्विक स्थिरता शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, टेनिस टूर्नामेंट US ओपन पुरुष एकलचा खिताब कोणी जिंकला आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न, टेनिस टूर्नामेंट US ओपन महिला एकलचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्याना सबलेंका. पुढचा प्रश्न आहे, भारत 2027 मध्ये कोस्ट गार्डच्या ग्लोबल समिटचे आयोजन कुठे करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चेन्नई. भारत 2027 मध्ये चेन्नई येथे 5व्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटचे आयोजन करणार आहे, जे भारतीय तटरक्षक दलाच्या ICG सुवर्ण महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने आयोजित केले जाईल. ICGचे महासंचालक DG परमेश शिवमणी यांनी यावर भर दिला की कोणताही एक देश एकट्याने सागरी समस्यांचे संपूर्ण स्पेक्ट्रम सोडवू शकत नाही आणि 2027 मधील चेन्नई शिखर परिषद जगभरातील तटरक्षक दलांमध्ये परस्पर सहकार्यता, विश्वास आणि मजबूत सहकार्य वाढवण्यासाठी एक समावेशक मंच म्हणून काम करेल यावर त्यांनी भर दिला. पुढचा प्रश्न, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुरू करणारे राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 82व्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलचं आयोजन कुठे करण्यात आलं? योग्य उत्तर आहे इटली. पुढचा प्रश्न आहे, इरफान अली कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती नियुक्त झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुयाना. पुढचा प्रश्न, अँड्रू हॉलनेस कोणत्या देशाचे नवीन प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नियुक्त झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जमैका. पुढचा प्रश्न आहे, उल्हास योजनेअंतर्गत भारतातील चौथे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 28वी एशियन टेबल टेनिस चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओडिशा. अठ्ठावीसवी एशियन टेबल टेनिस चॅम्पियनशिप आयोजन ओडिशातील भुवनेश्वर येथे करण्यात येणार आहे. स्पर्धा 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येईल. आवृत्ती आहे 28वी. पुढचा प्रश्न आहे, 27व्या सहज उपजीविका मेळाचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. पर्याय क्रमांक 2. हा मेळावा ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी एक प्रदर्शनी आणि विक्रीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आयोजन 5 ते 22 सप्टेंबर 2025. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो 8 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 3. थीम आहे डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने OPEC 19 उपग्रह लॉन्च केला आहे? तर OPEC 19 हा उपग्रह लॉन्च केला आहे इस्रायलने.
पुढचा प्रश्न आहे, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन NHPCच्या नव्या CMD पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भूपेंद्र गुप्ता. पुढचा प्रश्न आहे, स्केचर्स कंपनीने कोणाला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहम्मद सिराज. इथं सिराज पाहिजे, सिराज. पुढचा प्रश्न आहे, छोट्या उपग्रहांना प्रक्षेपित करण्यासाठी भारताचं दुसरं अंतरिक्ष केंद्र कुठे बनविण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू, पर्याय क्रमांक 3. तामिळनाडूमधील कुलशेखर पट्टिनम येथे भारतातील दुसरे अंतरिक्ष केंद्र बनविण्यात येत आहे, जे छोट्या उपग्रहांना प्रक्षेपित करण्यासाठी बनविले जात आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले इंटिग्रेटेड हीट आणि कूलिंग ॲक्शन प्लांट कुठे उभारण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भुवनेश्वर. पुढचा प्रश्न आहे, न्यायपालिकेला मजबूत करण्यासाठी डिजिटल मिशन कोणी सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, बहुराष्ट्रीय अभ्यास पॅसिफिक रिच कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे सिंगापूर, पर्याय क्रमांक 2. भारतीय नौदलाने पूर्णतः स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले डायव्हिंग सपोर्ट वेज DSV INS निस्तार 14 सप्टेंबर 2025 रोजी सिंगापूरमधील चिंगी येथे पोहोचले. आयोजन आहे 14 सप्टेंबर 2025. इथं 15 सप्टेंबर असणार आहे, 15 सप्टेंबर 2025. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेज अँड कल्चरल स्टडीजची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई विद्यापीठ. पुढचा प्रश्न आहे, 2026 मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करेल? योग्य उत्तर आहे अमेरिका. 2026 मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे आयोजन अमेरिकेत करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, लिवाईज कोणाला ब्रँड ॲम्बॅसेडरपदी नियुक्त केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आलिया भट्ट. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाचे नाव बदलून काय केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, युद्ध विभाग. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले mRNA आधारित कॅन्सर वॅक्सिन एन्ट्रोमिक्स कोणत्या देशाने विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रशिया. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली सिरॅमिक वेस्टपासून बनवलेले पार्क कुठे सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतात आलेल्या महापुरामुळे लोकांना वाचविण्यासाठी भारतीय सेनेने ऑपरेशन राहत कोणत्या राज्यात चालविले आहे? योग्य उत्तर आहे वरील सर्व राज्यात, जम्मू काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न आहे,
17 सप्टेंबरला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात कोणाकडून केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नरेंद्र मोदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्पेस 2025चं आयोजन कुठे करण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्पेसचं आयोजन कर्नाटकमधील बेंगलोर येथे करण्यात आले आहे. आयोजन 8 ते 9 सप्टेंबर 2025. उद्घाटन डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केले. पुढचा प्रश्न आहे, भारताकडून सुरू करण्यात आलेली पहिली डिजिटल आदिवासी युनिव्हर्सिटी आदि संस्कृती कुठे सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. या युनिव्हर्सिटीचं उद्घाटन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री दुर्गाराम उईके यांनी केले. पुढचा प्रश्न आहे, डिफरंट बट इथं नो लेस असणार आहे. डिफरंट बट नो लेस. डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुपम खेर. पुढचा प्रश्न आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्या अटल इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, UAE. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली स्पेस सिटी कुठे विकसित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट कुठे बनविण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे ओडिशा, पर्याय क्रमांक 4. तर हे होते सप्टेंबरच्या सेकंड वीकचे महत्त्वाचे करंट अफेअर. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.